असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज 396वी जयंती आहे। किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी शिवभक्तांचा मोठा जल्लोष, पारंपरिक वाद्य आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषात संपूर्ण परिसर दणाणून गेला। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव पार पडला। मुख्यमंत्री नात्याने सुनेत्रा पवार यांचा हा पहिला शासकीय कार्यक्रम होता। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदनाही देण्यात आली। तसंच तलवारबाजी, दांडपट्टा आणि लाठीकाठी अशा शस्त्रांचा वापर करून थरारक मर्दानी खेळही सादर करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झालेत। विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं आयोजनही करण्यात आले। आग्रा किल्ल्यातील ऐतिहासिक दिवाने आम इथं शिवजन्मोत्सव संपूर्ण भारतवर्ष का हा भव्य राष्ट्रीय शिवजयंती उत्सव आज संपन्न होणार आहे आणि त्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे। संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत। गेली 3 वर्ष महाराष्ट्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि आग्रावासी यांच्या सहकार्यानं अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं हा उत्सव साजरा होतो। यंदा या उत्सवाचं 4थं वर्ष आहे। अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान व महाराष्ट्र सरकारच्या कल्चर डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आग्र्याच्या या लाल किल्ल्यामध्ये 4थ्या वर्षी शिवजयंती साजरी करतो। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गीत होईल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जो सोहळा असतो पाळणा त्याचं सादरीकरण होईल। त्याचं नाटक आम्ही या ठिकाणी तयार करून घेतलंय वेगवेगळ्या कलावंताच्या वतीने महाराष्ट्रातून, की ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा आणि आग्रा किल्ल्याचा स्वाभिमानाचा काय संदर्भ आहे, राज्याभिषेक कसं झाला याची माहिती देणारं हे नाटक राहील। आम्ही सर्वांना या ठिकाणी आणू शकत नाही, तर मागच्या वर्षी जसं आपण 1 कोटीपेक्षा अधिक शिवभक्त ऑनलाईन जोडले होते, यावेळी देखील आपण सर्वांनी ऑनलाईन जोडावं असं सर्वांना आवाहन। दरम्यान आग्रा किल्ल्यातील या कार्यक्रमाची नेमकी तयारी कशी आहे याचा आढावा घेतलाय कृष्णा केंडे यांनी। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि ह्या जयंतीचा उत्सव महाराष्ट्रात तर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मात्र गेल्या 4 वर्षापासून आग्र्याच्या किल्ल्यातही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी केली जाते। त्याची तयारी आपण पाहतोच, तयारी पूर्णत्वास आलेली आहे। विनोद पाटील यांच्या वतीनं हे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आग्र्याच्या किल्ल्यामध्ये साजरी केली जाते आणि आग्र्याच्या किल्ल्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी ही शिवजयंती साजरी केली जाईल, ज्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित असणार आहेत। आग्र्याच्या किल्ल्याचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवजयंती असं एक वेगळं नातं गेल्या 4 वर्षांपासून पाहायला मिळतं। मोठ्या उत्साहात इथे शिवजयंती साजरी केली जाते आणि त्याची तयारी पूर्ण झालेली आहे। आग्र्याच्या किल्ल्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळणार आहे। मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, आग्रा। पंढरपूर तालुक्यातील कवठाळी या ठिकाणी भीमा नदीच्या पात्रात प्रवीण नगरे या शिल्पकारानं तब्बल 16 फूट उंच असणाऱ्या हत्तीवर अंबारीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे। अनोख्या पद्धतीनं शिवजयंती साजरी करण्याच्या दृष्टीनं भीमा नदीच्या पात्रामध्ये तराफ्यावर हत्ती उभा करून अंबारीमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली आहे। विशेष म्हणजे शस्त्र आणि शिवमूर्ती ही पूर्णतः फायबरची असून शिल्पकार प्रवीण नगरे यांनी स्वतः तयार केलेली आहे। आणि यानंतर थेट